नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि कांद्याची भजी। तर सोपी साधी रेसिपी, जशी आपण कांदा भजी बनवतो तशीच आहे, पण एकदम छान लागते, खुसखुशीत होतात। आणि त्याच्यासोबत या तळलेल्या मिरच्या, काय भारी कॉम्बिनेशन लागतं। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं करायचं त्यात आपण पाहूया। तर कांदा बटाट्याची भजी करण्यासाठी आपण साहित्य बघूया। इथे मी 4 बटाटे घेतलेत बघा, सोलून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। ते आपल्याला किसायचा, जसा आपण बटाट्याचा किस करतो त्याच्यासाठी जसं किसतो तसा आपल्याला बटाटा किसायचा आहे। त्याच्यासाठी 2 कांदे घेतलेत आणि इथे बेसन घेतलंय, तांदळाचं पीठ घेतलंय। ते किती प्रमाणात वापरायचं ते मी करताना दाखवणार आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतले, थोडासा ओवा घेतलेला आहे, आलं लसूण मिरची ह्याचा आपल्याला बारीक ठेचून ठेचा करायचा आहे, किंवा तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल, पण आपण ठेचून घेणार आहे। तर आणि इथे हळद घेतली आपण अर्धा चमचा, मीठ चवीनुसार वापरायचे आपल्याला, तिखट 1 चमचा घेतले। आता आपण सुरुवात करूया। किसणी घेतलेली आहे, आपण पाणी घेतलेलं आहे, या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा किसायचा। असा किस सगळा आधी पाडून घेऊया आपण बटाटा पूर्ण किसून घेतलाय बघा, आणि पाण्यामध्ये ठेवलाय काळा पडू नये म्हणून। आता आपल्याला आणि ते कांदे बघा 2 मी उभे बारीक चिरून घेतलेले आहेत, उभा एकदम पातळ स्लाइसेस केलेले आहेत बघा, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला हे कांद्यामध्ये ह्याचा पूर्ण हे पाणी निथळून असं पूर्ण निथळायचं आहे पाणी, आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं, त्याच्यातलं व्यवस्थित असं पिळून घ्या आणि त्याला आपल्याला घ्यायचं इकडे। पाणी जरा पण ठेवू नका, नाही तर ते जास्त त्याला पाणी सुटू शकतं। आपण बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण हे बटाटा आपण जो पिळून घेतलेला आहे पाणी काढून तो, आणि कांदा, आणि हे सगळं ह्याच्यामध्ये टाकूया। आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा तिखट आहे। तुमच्याकडे कसं तिखट आहे कमी जास्त त्या पद्धतीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ते थोडं मीठ घेतलं, आधी अर्धा चमचाच आपण टाकूया, मग त्याची चव बघून आपण टाकू। त्याच्यामध्ये ओवा घेतला आहे आपण हातावर, त्याला बारीक आपण हातावरच असा क्रश करून ह्याच्यात टाकायचा। तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। त्याच्यामध्ये आधी पहिला हे मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित। बेसन आणि तांदळाचं पीठ टाकायच्या आधीच हे मसाले लावल्यावर टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आधीच, म्हणजे सगळे मसाले त्याला व्यवस्थित कोट होतात। हे बघा, त्याला पाणी मीठ टाकल्यानंतर पाणी आपोआप सुटतं, त्याच्यामध्येच ते भिजलं जातं आपलं भजीचं मिक्सचर सगळं। एक्स्ट्रा पाणी घालायची तशी गरज भासत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया। त्याच्यामध्ये 4 चमचे बेसनचं पीठ, हे बेसनचं पीठ घरीच दळलेलं आहे, जाडसर 4 चमचेच आहे। थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे बघा, आपण हे आलं मिरची लसूण सगळं बारीक करून घेतलंय, जास्त नाही जाडसरच आपण करून घेतलेलं आहे, ते सुद्धा ह्याच्यात टाकले। आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया। इथे बघा आपलं मिक्सचर रेडी आहे, एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे। आता ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे,
हे पीठ, त्याला पाणी बघा व्यवस्थित भिजलं आहे. हे बघा, पाणी लावायची अजिबात गरज भासली नाही. थोडंसं आपण टाकून बघूया. वा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये भजी आपण सोडत जाऊया. असं घ्यायचं आहे, अगदी अलगद अशी भजी घ्यायची. असं त्याचा गोळा नाही करायचा आहे तुम्हाला. हे बघा, पाहू शकता. असं घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे तुम्हाला. त्याचे गोळे करत बसायचं नाही. असं त्याचा असं गोल 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 करत बसण्याची गरज नाही. सरळ असं उचला, व्यवस्थित सोडून द्या. गॅस मोठा करूनच आपण हे भजी सोडलेले आहे. आता गॅस थोडा मंद करूया, थोडा, जास्त पण नाही, मीडियम फ्लेम ठेवूया. आता व्यवस्थित भाजतील. जसे कांदा भजी असते ना, खेकडा भजी बोलतात, त्या पद्धतीनेच त्याचा आकार आला पाहिजे. छान लागतात, आतपर्यंत भाजतात व्यवस्थित. त्याच्यामुळे पलटी मारून घेतोय आपण. मंद गॅस करायचा नाही, नाहीतर त्या सुटू शकतात भजी आपल्या, त्याच्यामध्ये विरघळू शकतात. त्याच्यामुळे गॅस मी आता फुल केलेला आहे. थोडे भाजत आल्या की तुम्ही गॅस मोठा करू शकता. भजी आपली व्यवस्थित फ्राय झाली बघा, एकदम कलर पण त्याला छान आलेला आहे. आता आपण ह्याला असं व्यवस्थित निथळून घ्यायचं तेल पूर्ण. ते पाहू शकता, ते दुसरी बॅच सुद्धा तळून तयार आहे. आता आपण ह्याला बाहेर काढू. ते इथे काय करायचं आहे, भजी आपण काढून घेतले, सगळ्यांना आवडणार आहे त्याच्यावरची मिरची. बघा, मिरची इथे मी बघा चिरून घेतले बारीक. तुम्ही डायरेक्ट टाकू नका, तिथे ते फुटू शकते. इथं इथे बघा, आपल्या सगळ्या भजी तयार आहेत तळून. तुम्ही पाहू शकता, आवाज येत असेल तुम्हाला, ते क्रिस्पी झाल्यात. हे बघा, खाऊन मस्त कुरकुऱ्याने, एकदम मस्त कुरकुरीत भजी झाले आणि एकदम भारी झाले. अगदी प्रमाण योग्य झालेलं आहे. तुम्ही जे जे प्रमाण सांगितले ते त्याच प्रमाणात वापरा तुम्ही. अगदी क्रिस्पी बनल्यात. अजिबात त्याचं प्रमाण इकडे तिकडे करू नका. आणि त्याच्यासोबत ह्या तळलेल्या मिरच्या, मस्त एकदम. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरचं सुद्धा आपला आस्वाद मेजवानीचा हे चॅनल अकाउंट आहे, तर त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करा. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.